आज लोकशाहीचा उत्सव असून सर्वच मतदार आपला मतदानाचा हक्क बजावताना दिसत आहेत. सर्वसामान्यांप्रमाणेच नेते मंडळींनी देखील आपला मतदानाचा हक्क बजावलाय. अलिबाग मुरुड मतदारसंघातील शेकापचे नेते जयंत पाटील आणि चित्रलेखा पाटील यांनी देखील सहकुटुंब मतदानाला जात आपला मतदानाचा हक्क बजावलाय. ही निवडणूक अस्तित्व आणि प्रतिष्ठा जपणारी असल्याचं यावेळी जयंत पाटील यांनी सांगितलं. मला वाटतं महाविकास आघाडी आणि शेतकरी कामगार पक्षाला जिल्ह्यात भरपूर यश मिळेल, सगळ्या सीटवर यश मिळेल. मला वाटतं लोक अतिशय कंटाळलेली आहे जे 50 खोकेवाले आहेत त्यांना, आणि निष्ठावंतांना गद्दारांना गाडायचंय म्हणून महाविकास आघाडीची उमेदवार म्हणून आणि शेका पक्षाची उमेदवार म्हणून मला खूप रिस्पॉन्स मिळतोय आणि विजय हा माझा निश्चित आहे. स्टेट लेवलला मला माहिती नाही, पण नक्कीच मला असं वाटतं सर्वसामान्य जनतेला महाविकास आघाडी हवी आहे. एक महिला म्हणून माझ्यासाठी महिलांचा प्रचंड रिस्पॉन्स मिळतोय, आणि असं नाही की मी त्यांच्यासाठी कोणी नवी आहे, मी त्यांच्यासाठी काम केलेलं आहे, त्यांच्यापर्यंत चुलीपर्यंत गेलेली महिला आहे, त्याच्यामुळे महिलांचं खूप वोटिंग मला होईल. नाही, चूक आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात पैसे आणणं आणि ते करणं ही चूक आहे. विनोद तावडे एवढी चूक करणार नाहीत असं मला वाटतं. त्यांनी कसं काय केलं आणि केवढे कसे पैसे आहेत. मी काही काल TV बघितला नाही दिवसभर. इलेक्शनच्या शेवटचा दिवस होता म्हणून फिरत होतो, पण सकाळी थोडंफार बघितलं. अशा पद्धतीनं जर पैसा BJP आणत असेल तर सर्वसामान्य माणूस आणि छोटे पक्ष इलेक्शनच लढू शकणार नाहीत, आणि ह्याच्यामध्ये त्याचा फटका BJPला नक्कीच बसेल. आणि ह्याच्यामुळे जे BJP विरोध वातावरण झालेलं आहे त्याच्यामध्ये अजून भर पडली की ह्या प्रकारामुळे सर्वसामान्य माणसांची BJP बद्दल संताप व्यक्त केला जातोय. त्याच्यामध्ये शेका पक्षाचे जे लेटरहेड बनवले, सह्या केलेल्या आहेत, जे पदाधिकारी दिलेले आहेत ते 10 वर्षापूर्वीचे केलेले आहेत. यावर्षी गेल्या 2 महिन्यापूर्वी नवीन आमचं चिटणीस मंडळ झालेलं आहे. याच्यात संपूर्णपणे बनावट पत्र बनवलेलं आहे, बनावट सह्या केलेल्या आहेत, त्याच्यावर आम्ही फौजदारी खटला भरलेला आहे. आज पनवेलमध्ये पनवेल, पेण आणि उरण आणि अलिबाग या ठिकाणी आम्ही त्यांच्यावर केसेस दाखल करतो आहोत. सायबरमध्ये पण आम्ही तक्रार करतोय. सायबर गुन्हा झाल्यानंतर कोणी हे पत्र इथे केलं आणि त्यांना कोणी दिलं याची चौकशी करण्याचं सुरुवात आता होईल. मला वाटतं आजच आम्ही हे करू, आणि काल आमची मुंबई ऑफिसने पण हे केलेलं आहे. मला वाटतं एवढी, कारण प्रीतम म्हात्रेंच्या 2 सभांना आम्ही स्वतः होतो. एका सभेला मी पेणला होतो. 10 आणि 15 हजार लोक सभेला त्या ठिकाणी जमले आणि एवढा प्रचंड प्रतिसाद होता. तर बालदीची जागा 3 नंबरला जाईल का असं मला वाटायला लागलं, आणि त्याच्यामुळे ते चिडलेले आहेत. आणि पेणला रवी पाटलांबरोबर तीव्र नाराजी आहे. भोईर मोठ्या त्याच्यात आले. काल दोन्ही भोईर गुल झाले तुमच्या भाषेत. तर ह्यामुळे ते चिडलेत म्हणून हे फेक पत्र त्यांनी काढलेलं आहे, आणि त्याच्यावर फौजदारी गुन्हा होणार. ह्याच्या शेवटपर्यंत आम्ही जाणार, कारण हे असं करायला लागले तर सर्वसामान्य लोकांना आणि कोणाला आधार राहणार नाही. की जर याच्या दुर्लक्ष केलं, याच्यामध्ये जो गुन्हा केला त्याला चांगली शिक्षा झाली पाहिजे असं मला वाटतं, आणि त्याचा पाठपुरावा शेका पक्ष करणार आहे. आज पण शेका पक्षाचा उमेदवार आमच्या या ठिकाणी दोन्ही ठिकाणी चांगल्या मताने निवडून येतील. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.